घरातल्या देवाला नमस्कार केला तर काय होतं? दरवेळेला देवळातच जायला का पाहिजे? तर असं नाही. घरात तुम्ही नमस्कार करा. रोज घरातल्या देवाला नमस्कार कराच. पण जेव्हा तुम्ही देवळात जाता, त्यावेळेला देवळातलं जे वातावरण असतं, ते अत्यंत पवित्र असतं. देवळातलं वातावरण. तिथे सकाळी पूजा अर्चा होत असते. तिथे नैवेद्य होत असतो. तिथे ते संध्याकाळची आरती होत असते आणि देवळात जी लोक जात असतात त्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांचा संबंध, त्यांचं लक्ष फक्त देवाकडे असतं. त्याच्यामुळे ते येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स देवाशी बोलत असतील, आनंद दुःख सगळं देवाला सांगत असतील, ते निघून जातात. त्यांना तुमच्या दुःखाशी काहीही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे तिथे एक पॉझिटिव्हिटी असते. त्या देवळात एक शांतता असते. ती घरात शांतता नसते का? तर घरात पण असते. पण काय होतं, काही वेळेला आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, काही वेळेला उठायला उशीर होतो, काही वेळेला घरात भांडणं झालेली असतात. तर त्या सगळ्याचा परिणाम हा आपल्या एका नमस्कारावर होत असतो. आपण काही वेळेला घाईत नमस्कार करतो, काही वेळेला दुसरे विचार असतात की आता पुढचं काय करायचं आहे, खाली शिट्ट्या वाजतील कुकरच्या, त्या बंद करायच्या आहेत, पटकन केलं पाहिजे. हे जे असतं असं नाही पाहिजे. देवळात जेव्हा जातो आपण, त्यावेळेला आपण देवालाच नमस्कार करायला जात असतो. घरात असतो तेव्हा आपण देवपूजा करतो, त्याही वेळेला आपलं लक्ष घरात सगळीकडे असतं. म्हणून देवळात तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला जास्ती पॉवर मिळू शकते, जास्ती आनंद मिळू शकतो. म्हणून काही वेळेला मी सांगते की तुम्ही जवळच्या देवळात जा, तुम्ही नमस्कार करा. तिथं सातत्य असतं. कारण आपण जॉबला बाहेर पडणार, आपण आपल्या कामासाठी पडणार किंवा काही भाजी आणायला जातो, दूध आणायला जातो, त्यावेळेला आपण देवाला जाऊन येतो. हे एक सातत्य होतं. त्याच्यामुळे तिथे ती एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत असते.